लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक तरुण बहिणींना विनंती, चांगलं जीवन जगायला शिका, खूप खूप शिका, परंतु बापाची मान या समाजामध्ये खाली जायला नको, या गोष्टीचा जरा विचार करा आणि चांगलं जीवन जगायला शिका. तरुण भावांना सुद्धा माझी एक विनंती, दादा नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढून, छत्रपती शिवबा राजांसारखी चंद्रकोर लावून आणि छत्रपती शिवबा राजांचं नाव गाडीवरती टाकून कोणी शिवबा होत नसतं. शिवबा जर कधी व्हायचं असेल ना, तर छत्रपती शिवबा राजांचे विचार आपल्या मनामध्ये, आपल्या आचरणामध्ये आणा, तेव्हाच तुम्ही छत्रपती शिवबा राजांचे मावडी शोभा. हो, नाहीतर बाबा नुसतं छत्रपती शिवबा राजे म्हणून, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या असं म्हणून काही फायदा नाही. अगोदर त्या राजांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणा, राजे जन्माला 100% येतील. फक्त राजांचे विचार मनामध्ये आणा, तेव्हाच हा भारत मुक्त होईल, तेव्हाच हा भारत अत्याचारातनं मुक्त होईल, तेव्हाच्या महाराष्ट्रामध्ये सुख समृद्धी नांदेल. अरे विचार करण्यासारखी गोष्ट आहे काका. छत्रपती शिवबा राजांची आई होत्या जिजाई साहेब, पण काका राजाच्या आई होत्या, परंतु कधीही डोक्यावरचा पदर खाली येऊ दिला नाही. हे प्रत्येकाने याची जाणीव घेतली पाहिजे. प्रत्येक महिला मातेने याचं जीवन जगलं पाहिजे, प्रत्येकानं असं जीवन जगलं पाहिजे. नाहीतर बाबा अलीकडच्या काळामध्ये 2-4 हजारांनी नोकरी लागणी म्हणजे डोक्यावरचा पदर कमरेला येतो. बाबा ही आपली भारताची संस्कृती नाही. मी तुम्हाला बोलण्याचा माझा एवढा अधिकार नाही आई, परंतु आज आपल्या वागण्यामुळे आपल्या भारत देशामध्ये आपल्या हिंदू धर्मावरती संकट आलेलं आहे काका. बघा सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य होतं बाबा. सिंधुताई सांगायच्या, या महाराष्ट्रातनं, या भारतातनं बलात्कार कधी जाईल, ज्या वेळेला भारतातली मुलगी अंग भरून, अंग झाकून कपडे घालेल, त्या दिवशी या महाराष्ट्रातनं, या भारतातनं बलात्कार नावाचं शब्दच निघून जाईल, शब्दच निघून जाईल काका. म्हणून प्रत्येक मुलीने अंग भरून कपडे झाका, शिकू नका असं माझं मत नाही. शिकत असताना बापाची मान या समाजामध्ये खाली जाऊ देऊ नका, या गोष्टीचं भान ठेवा आणि याच गोष्टीने आपला देहाचं सार्थक होऊ शकतं. म्हणून प्रत्येकाने हिंदू धर्म जपा, कारण हिंदू धर्मावरती फार मोठी ग्लानी आलेली आहे काका. हिंदू धर्म का सांगावा लागतोय, कारण आपण हिंदू असून सुद्धा हिंदू धर्माचं महत्व आपल्याला समजत नाही. अरे काही लोकांना, काही तरुण मुलांना काका 2-4-5 हजारची नोकरी लागली म्हणजे कपाळावरती चंदन लावायची, कपाळाला टिळा लावायची सुद्धा लाज वाटते, एवढी भयंकर परिस्थिती झाली बाबा. हो, काही लोक म्हणतात महाराज तरुण अवस्थेमध्ये काय धोतर घालून फिरतात. अरे जर कधी बघायचं असेल वारकरी संप्रदाय काय आहे, तर फक्त 100 रुपयाचं धोतर नेसून बघ, किती समाज तुला मानतोय. माझा चॅलेंज आहे प्रत्येक तरुणाला, माझं सांगणं आहे, तुम्ही 10,000ची जीन्सची पॅन्ट घाला, माझ्यासोबत चला, मी फक्त 100 रुपयाचं धोतर नेसतो. कोणाच्या पायावरती लोक पडतात बरं. ही आमच्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. प्रत्येक मुलाला सांगणं माझं, शासन, व्यसन आणि फॅशन या 3 गोष्टीपासून जीवन अलिप्त जगा, या 3 गोष्टीपासून जीवनात सावधान व्हा, कारण या 3ही गोष्टी माणसाला बर्बाद करणार आहे. शासन फक्त कामापुरता इस्तेमाल करेल, काम संपलं तुम्हाला विसरून जातील. फॅशन पैसा बर्बाद करेल, व्यसन जीवन बर्बाद करेल. या 3 गोष्टीपासून जो अलिप्त असेल, जो मुक्त असेल, त्याचं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहत नाही बाबा. म्हणून प्रत्येकाला एक विनंती, तरुण बांधवांना माझी विनंती, तुमच्या ताकदीची उभ्या महाराष्ट्राला गरज आहे. म्हणून तुम्ही एक काम करा, भारत मातेची सेवा करण्याकरता जा. अरे गावामध्ये राहून वासनारूपी प्रेम करून जीवन बर्बाद करण्यापेक्षा भारत मातेवरती प्रेम करा, तुमचं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. हो, क्यों मरते हो यारो बेवफा सनम के लिए, क्यों मरते हो यारो बेवफा सनम के लिए, ना दुपट्टा मिलेगा कफन के लिए, मरना है तो मरो मेरे यारो वतन के लिए, तिरंगा मिलेगा तुम्ही कफन के लिए, तिरंगा मिलेगा तुम्ही कफन के लिए. देशाधर्मासाठी जर कधी जीवन जगला तर भारताचा तिरंगा तुमच्या अंगावरती टाकला जाईल. मुलींसाठी मरून जीवन बर्बाद करू नका दादांनो. म्हणून तुम्हाला एकच सांगणं आहे माझं, देशाधर्मावरती प्रेम करा, देशाधर्माचं रक्षण करा, हेच तुमच्या चरणी एक विनवणी आहे. म्हणून जनाबाई महाराज सांगतात, बाबा रे वाचेने विठ्ठल विठ्ठल नामजप करा, भगवंताचं चिंतन करा, भगवंताच्या चिंतनाने सुद्धा देह तरतो. म्हणून ऐसा नामाचा महिमा शेषावर्णिता झाली सीमा. त्या भगवंताच्या नामाची एवढी ताकद आहे काका, शेषाला सुद्धा त्या भगवंताच्या नामाचा महिमा वर्णन करता येत नाही. एवढी पात्रता, एवढं सामर्थ्य त्या भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात, तुम्ही वाचेने विठ्ठल विठ्ठल नामजप करा. कारण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.